राधे राधे मैत्रिणींनो, राधे राधे. चला आता आपण माप टाकू फोरटक्स. हे बघा, अशा प्रकारे पेपरातून घ्या. चला आता आपण टाकू गळा. गळ्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. शोल्डरसाठी घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच. आणि आपल्याला माप काढायचं आहे 32चं. त्यासाठी आपल्याला घडी घ्यायची आहे 10.5 इंच. गळा घ्यायचा आहे मैत्रिणींनो आपल्याला. गळ्याची खोलाई 6 इंच. गळा 6चा आहे म्हणून आपल्याला मोंढा पण 6चाच घ्यायचा आहे, 6 इंच. आणि आपल्याला घडी ह्या गळ्यापासून 10 इंचावर निशाण घ्या. हे बघा, आता आपण गळ्यावरती अशा प्रकारे रेष मारून घेऊया. ह्या आपल्याला गळ्यासाठी 1/2 इंचावरती गोलाईत आकार द्या. मोंड्यासाठी आपल्याला अशा प्रकारे रेष घ्या. घडीसाठी आपल्याला अशा प्रकारे रेष घ्या. खोलाई आकारासाठी आपल्याला 1 इंच तिरपा टेप लावून घ्यायचा आहे. फक्त थोडा गोलाईत आकार द्यायचा आहे. आपल्याला पूर्ण उंची मापावरील ब्लाऊज मोजायची आहे. मला आता 14.5च्या उंचीचे माप शिवायचे आहे, ब्लाऊज शिवायचे आहे. त्यासाठी मी 15.5ची उंची ब्लाऊजची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजची उंची मोजू शकता. जे तुम्हाला समजलं नसेल ते मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी पुढील व्हिडिओ तुम्हाला टाकू शकेल. आता आपल्याला टक्स टाकायचे आहे. फोरटक्स ब्लाऊज. फोरटक्ससाठी 9.5 इंच आहे. त्यासाठी आपल्याला 4.5 इंचावर हा डास घ्यायचा आहे. खालील डास आपल्याला कमरेजोडील डास पुढील आपल्याला 4 इंचावर घ्यायचा आहे. फिटिंगसाठी आपल्याला जे शिल्लक घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मार्जिन करायचे आहे. आता आपल्याला 9 इंचावरती 9च्या निम्मे आपल्याला 4.5वर हे टक्स मारायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला अशा प्रकारे टक्स मारायचा आहे. पुढील इंच आपल्याला कमी घ्यायचं. पुढील टक्स आपल्याला कमी घ्यायचा आहे आणि या साईडचा टक्स आपल्याला शिल्लक घ्यायचा आहे फिटिंगसाठी.
हा टक्स आपल्याला, खालील टक्स आपल्याला 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. मुंड्याकडील टक्स आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे. आपल्याला हे टक्स अशा प्रकारे आले पाहिजे, जेणेकरून आपल्या अशा प्रकारे बॉक्स तयार झाला म्हणजे आपलं माप परफेक्ट आहे. डास आपल्याला कसे मारायचे आहे मी हे तुम्हाला पुढील भागात सांगेन. पुढील माप बघण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला माप टाकायचे आहे. 6 इंच कडा, 2.5 इंच घ्यायचं आहे. असा 6 घ्यायचा आहे आणि असा 2.5 घ्यायचा आहे. ज्यांना समजलं नाही मैत्रिणींनो, त्यांनी मला संपर्क साधा. चला आपण आता कटिंग करून घेऊ. हे आपल्याला पुढील भाग 4 टक्स ब्लाऊज कटिंग झालेली आहे. चला आपण आता बाही कटिंग अशा प्रकारे करू. मैत्रिणींनो, आपण बाहीची घडी 10.5 इंच घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला बाहीची घडी 2 इंच वजा करून घ्यायची आहे. बाहीची घडी आपण 10.5 इंचाची घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला बाहीची घडी 8.5 इंचाची घ्यायची आहे. आपल्याला उतार 2.5 इंचावर द्यायचा आहे. बाही उतार आपल्याला अशा प्रकारे द्यायचा आहे. बाही आपल्याला मापानुसार घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला मच्छी कट देऊन घ्यायचा आहे. ही झाली आपली बाही. पुढील भाग आणि ही बाही. चला मैत्रिणींनो, आपण आता मागील भाग कट करू. मागील माप एकदम सोपं आहे.
मागील मापासाठी आपल्याला जसा पुढील आपण भाग काढला आहे त्यासाठी आपल्याला अडीचचा गळा, 5.5चं शोल्डर, शिवले बाई नऊ मला काम आहे अंडे शिंगा